न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। दिनांक 13 जुलै रोजी सोमनाथ वागचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की हनुमान मंदिरामागे सरस्वती कॉलनी वार्ड नंबर 7 श्रीरामपूर येथील एका रंगाच्या बिल्डिंगच्या माळ्यावर काही गुंडांनी अवैध अग्निशस्त्राचा वापर करून 2 मुलींना डांबून ठेवले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर हंडाळ यांना तात्काळ स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन खात्री करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले। पोलीस सब इन्स्पेक्टर हंडाळ यांनी श्रीरामपूर शहरचे स्टाफसह जलद प्रतिसाद पथक असे तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदरचे घर हे छाजेड अपार्टमेंट सरस्वती कॉलनी वार्ड नंबर 7 श्रीरामपूर येथील पहिल्या मजल्यावर असल्याचे समजले। सदर घराला बाहेरून कडी लावलेली होती, त्यामुळे पथकाने चौकशी केली असता सदर फ्लॅट अक्षय संजय छाजेड यांचा असल्याचे समजले। त्यांना घटनास्थळी बोलावून विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरचा फ्लॅट शिवांजे बाळासाहेब गुंडे वय 20 वर्ष राहणार पडेगाव तालुका श्रीरामपूर यास भाडे करारावर दिलेला आहे। सदर फ्लॅट हा शिवांजे गुंडे त्याची बहीण आणि दाजी सोनूबेग हे वापरत असल्याबाबत कळविल्याने घरमालक तसेच 2 पंचांना बोलावून समक्ष घरझडती घेतली असता सदर झडती दरम्यान एक देशी बनावटीचे पिस्टल, 2 जिवंत कारतुसे, एका महिलेची हॉस्पिटलची फाईल, युवा सेवा टीन मेकर्स या दुकानाचे सोनूभाऊ असे नाव लिहिलेले मोटारीचे बिल, कोरे चेकबुक, एटीएम कार्ड, वसंत कारभारी पवार यांच्या नावाचे असा एकूण 27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यातील आरोपी सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग राहणार सरस्वती कॉलनी वार्ड नंबर 7 श्रीरामपूर शहरामध्ये संघटित गुन्हेगारांची टोळी चालवत असून त्याचे संघटित गुन्हेगारी टोळीचे अनेक टोळी सदस्य हे सक्रिय गुन्हेगार आहेत। या सक्रिय टोळी सदस्यांच्या माध्यमातून तो विविध प्रकारचे बेकायदेशीर धंदे करत असतो, त्यातून अवैध आर्थिक लाभ मिळवत असतो। त्यामुळे सदर आरोपी शिवांजे बाळासाहेब गुंडे वय 20 वर्ष राहणार पडेगाव तालुका श्रीरामपूर, एक महिला सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग राहणार सरस्वती कॉलनी वार्ड नंबर 7 श्रीरामपूर यांनी विक्री करण्याच्या उद्देशाने तसेच शस्त्राचा धाक दाखवून संघटित गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी आणि टोळी सदस्यांना पुरवण्यासाठी जवळ बाळगले म्हणून आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 691/2026 आर्म ऍक्ट 372567 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदर गुन्ह्यातील आरोपी यांना गुन्ह्यात अटक करून सदर अग्निशस्त्र हे कोणाकडून आणले होते तसेच कोणास विक्री करणार होते, अगर कोणता उद्देश होता याबाबत पोलीस तपास करीत आहेत। काल सायंकाळी उशिरा आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानुसार श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 एरियामध्ये एका फ्लॅटमध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी एका मुलीला डांबून ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी काही अवैध अग्निशस्त्र वगैरे देखील असण्याची शक्यता आहे अशी आपल्याला माहिती मिळाली होती। त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी चेक करण्याकरता पाठवले होते। या कारवाईमध्ये त्या फ्लॅटमध्ये अशी काही पीडित तरुणी वगैरे मिळून आली नाही, परंतु त्या फ्लॅटची झडती घेतली असता त्यामध्ये एक देशी गावठी कट्टा, त्याशिवाय 2 राऊंड, 2 जिवंत कारतूस, काही चेकबुक आणि मेडिकलच्या फाईल्स वगैरे आपल्याला मिळून आलेल्या आहेत। तो फ्लॅटचा जो कोणी मालक आहे त्या मालकाचे आपण त्या अनुषंगाने सविस्तर विचारपूस केली, त्यांचा जबाब देखील आपण नोंदवलेला आहे आणि त्यावरून हा फ्लॅट ज्यांना भाड्याने दिलेला होता तो गुंडे नामक एक तरुण आहे पडेगाव येथील, या तरुणावर आणि हा फ्लॅट या गुंडेच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर येथीलच सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग हा आणि एक तरुणी त्या ठिकाणी राहत होती असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3725 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये कालच रितसर पंचनामा करून ते जे अवैध अग्निशस्त्र आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। यातील जो आरोपी आहे हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे। सदरची कारवाई मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वागचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोलीस सब इन्स्पेक्टर आप्पासाहेब हंडाळ, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल छाया गायकवाड आणि QRT अहिल्यानगर येथील पोलीस अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोडणीसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।